नमस्कार श्रोतेहो. माणसाच्या जीवनप्रवासात अनेक साथीदार भेटतात. कधी पुस्तकं, कधी माणसं, तर कधी आठवणी. आणि या सगळ्यात गेली अनेक दशकं लाखो भारतीयांच्या मनात घर करून राहिलेला एक जिवलग साथी म्हणजे आकाशवाणी. ग्रामीण भागातील शेतकरी असो, सीमारेषेवरचा जवान असो, विद्यार्थ्यांचा अभ्यास असो किंवा गृहिणींचं दैनंदिन आयुष्य, आकाशवाणीने प्रत्येकाच्या जीवनाला स्पर्श केला आहे. आजही लाखो श्रोत्यांच्या दिवसाची सुरुवात आकाशवाणीची संकेतधून ऐकूनच होते. श्रोतेहो, स्वातंत्र्यपूर्व काळात माहितीचं प्रभावी माध्यम म्हणून सुरू झालेली आकाशवाणी आजही विश्वासार्हतेचं प्रतीक मानली जाते. एक काळ असा होता, घरात टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हते, मात्र प्रत्येक घरात एक रेडिओ असायचा. सकाळची भक्तिगीतं, बातम्या, नाटकं, गीत रामायण, क्रिकेट समालोचन. आकाशवाणी म्हणजे घरातील एक सदस्यच. अनेकांच्या दिवसाची सुरुवात आकाशवाणीच्या बातम्यांनीच होते. ये आकाशवाणी है, हा आवाज ऐकला की दिवस सुरू होतो. आजही FM वर गाणी ऐकताना एक वेगळाच आनंद मिळतो. मोबाईलच्या युगातही रेडिओची जादू कायम आहे. आकाशवाणीने केवळ मनोरंजनच नाही, तर समाज प्रबोधनाचं मोठं कार्य केलं आहे. शेतीविषयक मार्गदर्शन, आरोग्य संदेश, शैक्षणिक कार्यक्रम, महिला सक्षमीकरण, लोककला संवर्धन अशा अनेक क्षेत्रात आकाशवाणीने समाजाशी नातं जपलं आहे. श्रोतेहो, कोरोनासारख्या कठीण काळातही आकाशवाणीने लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवून विश्वास निर्माण केला. म्हणूनच आकाशवाणी ही केवळ प्रसारण सेवा नाही, तर लोकांच्या भावना, संस्कृती आणि जीवनाशी जोडलेली एक सजीव नाळ आहे. क्रिकेटप्रेमींसाठी समालोचन, संगीतप्रेमींसाठी सुगम संगीत, शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला, विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक कार्यक्रम, प्रत्येकासाठी काही ना काही देणारी आकाशवाणी म्हणजे खरंच एक जीवनसाथी आहे. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आकाशवाणीवरील विश्वास आजही तितकाच दृढ आहे. रेडिओचे ते मधुर स्वर आजही मनाला दिलासा देतात, आठवणींना उजाळा देतात आणि जीवनाला सकारात्मक दिशा देतात. आकाशवाणीने आपल्या आयुष्याला कसा वेगळा आयाम दिला आहे, याबद्दल सांगतायत आपले नियमित श्रोते सोपान भाऊ तायडे. मी मुक्काम पोस्ट मामुरवाडी, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा येथून सोपान तायडे बोलतोय. 1 मे 1992 रोजी आकाशवाणीची स्थापना झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत मी नियमितपणे आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत आलो आहे. सकाळी 5:55 ते 11:10 या वेळेत प्रसारित होणारे विविध कार्यक्रम मी आवर्जून ऐकतो आणि आजही वेळ मिळेल तसा त्यांचा आनंद घेतो. विशेषतः सकाळच्या भक्तिसंगीत कार्यक्रम ऐकल्यानंतर दिवसाची सुरुवात अतिशय प्रसन्न आणि सकारात्मक वातावरणात होते. आकाशवाणी अकोला केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम हे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून ज्ञान, माहिती आणि समाज प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे. विशेषतः शेतकरी बांधवांसाठी दिली जाणारी शेतीविषयक माहिती अत्यंत उपयुक्त ठरते. आधुनिक शेती पद्धती, पीक व्यवस्थापन, खतांचा योग्य वापर, हवामानाचा अंदाज अशा अनेक विषयांवर माहिती मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात निश्चितच वाढ होते. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी या कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत. तसेच निरोगी जीवन कसे जगावे, आरोग्याची काळजी कशी घ्यावी, सामाजिक प्रश्न, शैक्षणिक माहिती अशा विविध विषयांवरही मार्गदर्शन केले जाते. मला अभिमानाने सांगावेसे वाटते की आज मी व्यसनापासून दूर आहे, त्यामागे आकाशवाणीचे मोठे योगदान आहे. विविध भारती असो,
किंवा इतर कोणतेही आकाशवाणी केंद्र असो, तेथून प्रसारित होणारे संस्कारक्षम कार्यक्रम आमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करतात. मनोरंजनाच्या दृष्टीने पाहिले तर आपकी फर्माईश आणि रसिका तुझ्यासाठी हे कार्यक्रम श्रोत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहेत. श्रोत्यांनी पाठवलेल्या आवडत्या गीतांवर आधारित हे कार्यक्रम ऐकताना दिवसभराचा थकवा दूर होतो. खरं तर हे कार्यक्रम म्हणजे मनाला मिळणारे एक टॉनिकच आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आमच्या ग्रामीण भागात अनेकदा वर्तमानपत्र सहज उपलब्ध होत नाहीत. अशावेळी आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्हाला देशविदेशातील तसेच राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती देतात. त्यामुळे आम्ही नेहमी अद्ययावत राहतो. तसेच कळावे लो बसावा या कार्यक्रमातून श्रोत्यांच्या प्रतिक्रिया, शंका आणि सूचना यांना योग्य प्रतिसाद दिला जातो. श्रोत्यांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणारा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. यासाठी केंद्र संचालक तसेच सर्व उद्योजक मंडळींचे मनपूर्वक आभार मानावे तेवढे थोडेच आहे. शेवटी आकाशवाणी अकोला केंद्राला माझी एक नम्र विनंती आहे की पूर्वी प्रसारित होणारा गाता रहे मेरा दिल हा लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात यावा. आकाशवाणीने खरंच आयुष्यभराचे नाते आणि जिवलग मित्र दिले आहेत. मी पहिले आकाशवाणी जळगाव केंद्राचा श्रोता होतो. जळगाव केंद्राच्या आमच्या उषाताई शर्मा, दत्तासर देशमुख, श्रीकांत दानी सर, प्रतिमा जगतापताई, नरेंद्रकुमार ठाकूर, सतीश पप्पू सर आणि स्मिता दीक्षितताई यांच्यासारख्या उद्घोषकांनी श्रोत्यांशी जो आपुलकीचा धागा जोडला तो आजही तसाच टिकून आहे. सेवानिवृत्तीनंतरही फोनवरून संपर्क ठेवणे म्हणजे ती केवळ नोकरी नव्हती तर एक कुटुंब होती. आणि अनिल देशमुख सरांसारखे केंद्र निर्देशक मित्राप्रमाणे वागले यांची आठवण राहणे साहजिकच आहे. आता अकोला केंद्राकडूनही तेच प्रेम आपुलकी आम्हाला मिळते. खरं तर मी उद्धव धोरण सर आणि विजय शेगोकार यांच्यासारख्या ज्येष्ठ श्रोत्यांमुळे मी अकोला आकाशवाणीकडे वळलो. उद्घोषक मंडळीबद्दल सांगायचे झाले तर आकाशवाणीचे उद्घोषक हे रेडिओचे आवाज आणि आत्मा असतात. त्यांच्या स्पष्ट, संयत आणि उबदार आवाजामुळे बातम्या, कविता, शेतीविषयक कार्यक्रम घराघरात पोहोचतात. उद्घोषणेसाठी योग्य उच्चार, विराम आणि भावनांचा तोल आवश्यक असतो. ते केवळ माहिती देत नाहीत तर श्रोत्यांशी जिव्हाळ्याचे नातेही निर्माण करतात. आणि श्रोता मित्रांबद्दल सांगायचे झाले तर श्रोता मित्र हे आकाशवाणीचे खरे आधारस्तंभ आहेत. ग्रामीण भागातून शहरापर्यंत पत्रे, दूरध्वनी आणि आता SMS ने ते आपले अभिप्राय पाठवतात. त्यांच्या प्रतिसादामुळेच कार्यक्रम अधिक समृद्ध होतात. उद्घोषक आणि श्रोता यांच्यातील हे अनोखे बंधनच आकाशवाणीला अजूनही जिवंत ठेवते. आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व अधिकारी, कर्मचारी वृंद, उद्घोषक तसेच श्रोता बंधू भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. श्रोतेहो, सोपान भाऊ सारख्या हजारो श्रोत्यांची हीच भावना आहे. आकाशवाणी अकोला केंद्राची सुरुवात 1 मे 1992 साली झाली आणि अकोला, वाशिम आणि आजूबाजूच्या सर्वच स्तरातील नागरिकांना माहिती, ज्ञान आणि प्रबोधनाचा खजिनाच खुला झाला. वर्षे येतील, वर्षे जातीलही, मात्र आकाशवाणीचं स्थान अबाधित राहील. प्रिय श्रोतेहो, आकाशवाणी ही केवळ ध्वनींची दुनिया नाही, ती भावनांची, संस्कृतीची आणि माणुसकीची साथ आहे. आकाशवाणी तुम्हा आम्हा सर्वांची एक जीवनसाथीच आहे.